भेंडी आणि मिरसांग कशी लागा मिरसांग झडून उडयली काल येऊन असे हैसान भार झाले. ओके. मी गजानन सावळसा एक शेतकरी. त्या आधी आईच आम्ही हे मिरसांगे लायलेले आहात, पण ह्याच्या पहिले हसणं लायलेलं हा. इतकी मेहनत करून आम्ही करतो की कारण एक काय ते जॉब ना म्हणतो का आम्ही आता काहीतरी शेती करतो. गव्हर्नमेंटात शेती करा म्हणून शेतीच्या ह्यातून लक्ष घातलं. पण अवनू थोडक्यातच ह्या केली. गव्हर्नमेंटाच्या अंडर बाय मारल्या हा, बायक सबसिडी बी मिळाली हा, पण जाई तशी मिळाक ना, पण सोडून मिळली आमका. पण तेतून आम्ही उत्पन्न केलं तेतून आता गवे रडयले हाय रस्त्यासून सकल देवले. ही तेंडली राहिली आम्ही तेंडली वर पाला सगळं खाल्लं त्यांच्यानी. दुसरी गोष्ट थंयच्यान वयर सरले भेणे कंप्लीट खाल्ले. भेणे हे कंप्लीट खाल्ले. भेण म्हणजे आता म्हाका असं दिसता कोण भेणे लावंक नाका म्हणटा. ह्याच्याही पहिले भेणे खाल्लेले, पण आमकां तितकी ह्या नसली. बरोबर. ही सगळी पावलेट त्यांची. म्हणजे ही दोघा तिघा आहात चौघा आहात. हे भेणे त्यांच्यानी मुनातून खाल्लेले आहात. ही चिटकी खाल्लेले आहात. तसे आता हे मिरसांगे हे बघ हे कसे खाल्लेले आहात ते बघा. ह्याच्यावर उत्पन्न आम्ही आता काय शेतकऱ्यांना करूचा आणि काय करू ह्या करूचा ह्या काय समजाना. हे सरासरी म्हाका दिसता 10-12 हजाराची नुकसान भरपाई झालेली आहा. त्याच्या पहिले हसणं घातलेलं होतं. हसणं म्हाका दिसता जास्तीत जास्त म्हाका दिसता तसंच 5-6 हजाराची नुकसान झाले आहा. मग अशी जर शेती करून गेलो आम्ही, खत पाणी घालतो ते आम्ही, आणि ते खत पाणी घालून मेहनत करून जर आमकां काय मिळालं उत्पन्न करपाचं काय. आता हे गव्हर्नमेंट येयले की त्या गावात थंय मोपा एअरपोर्ट झालो मान्य हा, पण आता इतर डोंगरय कापून गेल्ले आहात. म्हणून ह्याच्यात गव्हर्नमेंटान लक्ष घालून ते डोंगर ह्याच्या फुडले तरी त्या भाटकारांनी गव्हर्नमेंटान डोंगर नष्ट करपाचे न्हू. डोंगर नष्ट केलेले आहेत. गव्हर्नमेंट रानटी धर्माला सगळी भितर सरतात. म्हणून ही नुकसान भरपाई आम्ही ॲप्लाय करतोय ती दिवपाची त्यांच्यानी.